मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण मिळावं यासाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर सध्या 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आता आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे देखील कूच करणार आहेत। त्याच अनुषंगाने सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर जो आहे गाव भेटीचा दौरा देखील सुरू आहे। मात्र आता 27 तारखेला मराठा समाज जो आहे तो सध्या एकवटल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा समाज देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कशी तयारी जी आहे ती आता मुंबईकडे जाण्याची आहे तुमची? आमच्या परिसरातून जवळजवळ प्रत्येक गावातून 8 ते 10 गाड्या प्रत्येक गावकऱ्यांनी स्वतःच्या स्वखर्चानी आणि विशेष म्हणजे त्याच्यात ओबीसी बांधवसुद्धा मोठ्या हिरिरीने भाग घेत आहेत। आमच्या गावातले जवळजवळ 8 गाड्या कंप्लीट झालेल्या आहे, त्यांची बुकिंग झाली, आम्ही भाड्याने लावल्या पण। आणि 27 तारखेला सकाळी मनोजदादाच्या आदेशानुसार आंतरवाली सराटीहून आम्ही त्यांचा जो मार्ग असेल त्या मार्गाने आमच्या पैठण तालुका क्रॉस करून मोठ्या उत्साहाने आणि वाजत गाजत मुंबई दौरा करणार आहे। अजून देखील आपल्यासोबत आहेत, कशी तयारी असणार आहे, काय असणार आहे, किती दिवसाचा तुम्ही धान्य पुरवठा असेल ते सोबत घेऊन जाणार आहात? 5 दिवसाचा धान्य पुरवठा सोबत घेऊन जाणार आहोत आणि तिथं जाऊन जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागं नाही येण्याची तयारी आमची आहे। आणि काय मागण्या आहेत त्यामध्ये मुख्य तुमच्या? आमच्या मागण्या आहेत सगळे सोयरे अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, एवढी आमची मागणी। अजून देखील आपल्यासोबत आहेत, काय मागण्या असणार आहे, मुख्य मागण्या काय आहेत? जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे कूच करणार आहेत, मराठ्यांचा कसा त्यांना पाठिंबा असणार आहे? सगळे सोयरीची मागणी करणार आहोत आणि मराठवाडा गॅजेट, मराठवाडा गॅजेट, हैदराबाद गॅजेट, सातारा, सांगली सातारा गॅजेट, सातारा गॅजेट हे जे गॅजेट जे शासनाने आम्हाला शब्द दिले आहे, गेल्या 3 वर्षापासून शासन मराठा समाजाला झुलवत आहे। आणि ज्या प्रकारे त्यांनी मनोज जरांगे पाटलाचा अंत बघितला, मराठा समाजाचा अंत बघितला, त्याच्या विरोधात आम्ही सगळे पेटून उठलेलो आहे आता। आणि ही आजची शेवटची आणि आरपारची लढाई असेल। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा समाज जो आहे तो एकवटण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईतून मागे हटणार नसल्याची भूमिका जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाने देखील घेतल्याची पाहायला मिळते।